खास उपवासासाठी मऊ आणि तोंडात विरघळणारे असे लाडू घरी ट्राय केले ना, तुम्ही बाजारातून परत कधीच विकत घेणार नाही. घरात कोणाचा उपवास असो किंवा नसो, हे लाडू एकदा तरी करून बघा. घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे लाडू आवडतील. रेसिपी एकदम सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि सगळ्यात आधी आपल्या मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथं शेंगदाण्याचे लाडू करायचे आहेत. तर त्यासाठी एका पॅनमध्ये 1 कप शेंगदाणे घेतलेत आणि तेल तूप काही वापरायचं नाहीये. थ्रूआउट प्रोसेसमध्ये ड्राय रोस्टच करून घ्यायचं आहे. तर शेंगदाणे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजताना एकदम हा गॅस मोठा करायचा नाही, एकदम मीडियम टू लो फ्लेम वरती चांगला वेळ देऊन एक 10 ते 12 मिनिटं हे शेंगदाणे भाजून घ्यायचे. एकदम जर आपण गॅस मोठा केला आणि शेंगदाणे भाजले ना, तर शेंगदाण्याला असा बाहेरून रंग येतो. कधी कधी आपल्याला वाटतं की शेंगदाणे भाजले गेलेत, पण ते आतून कच्चे असतात आणि त्यामुळे काय होतं, ते लाडू पण पटकन खराब होतात आणि एक वेगळीच चव येते लाडूला. त्यामुळे एकदम मीडियम टू लो फ्लेम वरती चांगले खरपूस आतपर्यंत हे शेंगदाणे भाजून घ्यायचे. तर बघू शकता शेंगदाण्याला हलका हलका बाहेरून रंग आलेला आहे. सतत परतवून घ्यायच्यात, म्हणजे प्रत्येक शेंगदाणा हा सगळ्या बाजूने भाजला जातो. शेंगदाण्याला आता असं तडतडण्याचा आवाज येतोय आणि शेंगदाणे हे फुटू लागले. तर या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि असंच गरम तव्यावर हे शेंगदाणे 2-3 मिनिटं परतवून घ्यायचे. शेंगदाणे भाजून झाले की हे काढून घ्यायचे. पूर्ण गार करून घ्यायचे हे शेंगदाणे. जर लाडू करताना तुम्हाला याचं साल काढायचं असेल तर गार करून साल हे काढून घेऊ शकता. मी लाडू करताना हे असेच सालासकटच शेंगदाणे वापरणार आहे. आता पाव कप मी ड्रायफ्रुट्स घेतलेत, ते सुद्धा इथे भाजून घ्यायचे. ड्रायफ्रुट्स भाजताना सुद्धा तेल तूप काही वापरणार नाहीये मी. जर तुम्हाला अगदीच पाहिजे असेल तर चमचाभर तूप घालून हे ड्रायफ्रुट्स तुम्ही भाजून घेऊ शकता. ड्रायफ्रुट्स आता चांगले भाजून झालेत, काढून घेऊयात. आता हे सगळं गार करून घ्यायचंय ड्रायफ्रूट शेंगदाणे आणि थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचंय. मिक्सरला आत्ताच एकदम बारीक पूड करायची नाहीये, तर थोडेसे जाडसरच मी मिक्सरला फिरवून घेतलेत. आता यामध्ये आपण पाऊण कप गुळ घालूयात. गुळ बघा एकदम बारीक किसून घेतलाय मी. त्यानंतर चिमूटभर मीठ घालायचंय आणि आता यामध्ये जायफळ किसून घेऊयात. चव छान येते. जायफळ किसून घेणे कम्प्लिटली ऑप्शनल आहे. तुम्ही जर नाही किसून घेतलं, नाही घातलं तरीही चालेल. तर तुम्हाला जायफळऐवजी वेलची पावडर वापरायची असेल ती वापरली तरीही चालेल. आता सुरुवातीला हे चांगलं हातानेच आपण मिक्स करून घेऊ. थोडंसं कुस्करून घेऊ 1-2 मिनिटं, म्हणजे मीठ आणि जायफळ हे सगळीकडे लागेल. आणि हे चांगलं मिक्स करून घेतलं ना 1-2 मिनिटं की मग त्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यात घालून आपण एकदम बारीक वाटून घेणार आहोत. आता हे मी चांगलं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं, एकदम बारीक झालंय आणि शेंगदाण्याला सुद्धा स्वतःचं तेल सुटलंय, त्यामुळे बाइंडिंग छान येते याला. लाडू इझिली वळले जातात. हे थोडंसं आपण फोडून घेऊ, थोडं मोकळं मोकळं करून घेऊ आणि याचे लगेच लाडू करून घ्यायचे. पटकन वळले जातात लाडू आणि मी एकदम लहान बाईट साईजचे असे लाडू करणार आहे. तुम्हाला जशा साईज मध्ये हवे असतील आवडीप्रमाणे लाडू वळू शकता. जर तुम्हाला वाटतंय मिश्रण फारच ड्राय आहे तर चमचाभर तूप इथे वापरू शकता, पण शक्यतो होत नाही. या लाडूला बऱ्यापैकी बाइंडिंग येते. बघू शकता किती इझिली आणि पटकन एक लाडू तयार झालाय. असेच सगळे लाडू मी करून घेते.
तर बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम पटकन असे गुळ घालून केलेले शेंगदाणा ड्रायफ्रूटचे लाडू तयार आहेत. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि हे लाडू कसे होतात हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. माझ्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सोप्या रेसिपी सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.